मनोज जरांगे पाटील हे संध्याकाळी 7 वाजता माध्यमांशी बोलणार आहेत। जरांगे पाटील थोड्याच वेळामध्ये त्यामुळे त्या आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडतील। संध्याकाळी 7 वाजताची वेळ जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेची देण्यात आलेली होती, त्यामुळे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये जरांगे पाटील हे माध्यमांसमोर आपली भूमिका मांडतील। आझाद मैदानावरती जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि त्या ठिकाणाहून आता जरांगे पाटील हे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। जरांगे पाटील यांची आता थोड्याच वेळामध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये पत्रकार परिषद या ठिकाणाहून सुरू होणार आहे। आझाद मैदान इथल्या उपोषण स्थळावरनं ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। जरांगे पाटील यांची आता पत्रकार परिषद सुरू होते। जरांगे पाटील काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष। तर मराठा आंदोलनाबाबत सरकारची भूमिका ही सहकार्याची आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। हायकोर्टाच्या निर्णयानुसार सरकारला काम करावं लागेल असंही पुढे फडणवीस म्हणतात। आंदोलनाबाबत प्रशासन सकारात्मक विचार करेल असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षण उपसमितीमध्ये मागण्यांबाबत चर्चा होईल। जरांगेंच्या मागण्यांवरती कायद्याच्या चौकटीत मार्ग काढू असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। महायुतीच्या काळातच मराठा समाजाला न्याय मिळाला याची आठवण फडणवीसांनी करून दिली आहे। या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे। मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे। या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस ॲडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत। तेही त्याच्यावर विचार करतायत। कायदेशीर मार्ग काढावे लागतील, नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही। कायदेशीर मार्ग काढावे लागतील, संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील। तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे। ज्या ज्या काही सूचना येतील त्या सूचना देखील सरकार लक्षात घेईल, परंतु जे योग्य आहे, कायदेशीर आहे, जे नियमात बसणार आहे अशा प्रकारची जी काही मागणी असेल त्या बाबतीत सरकार आजही सकारात्मक आहे। आमची देखील आणि मुख्यमंत्री महोदयांची आमची चर्चाही झाली की जे काही देणं शक्य आहे पण कायद्याच्या चौकटीत बसून, नियमामध्ये बसून, कुणाचंही आरक्षण कमी न करता, कुणाचंही नुकसान न करता जे जे काही देणं शक्य आहे ते त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे। या संदर्भामध्ये आपण काळजी करू नका। त्याच्यातून नेहमीच काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यावेळेसचे जे काही सरकार होती त्यांनी त्या बाबतीमध्ये केलेला आहे। महाराष्ट्राने पण नेहमीच जे कोणी सरकारमध्ये असतील त्यांनी त्याच्यातून आजपर्यंत मार्ग काढलेला आहे। शेवटी कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून मार्ग त्या ठिकाणी काढता येतो आणि तो मार्ग काढण्याच्या करता आमचे सरकारच्या वतीनं आमचे कमिटीचे प्रमुख म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची टीम त्यांच्याशी चर्चा करते।